नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. साहेब, तुमचं नाव? माझं नाव मनीष विलास देशमुख. आज बहुजन वंचित आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद बोलवलं तुम्ही. काय विशेष काय? विशेष पत्रकार परिषद घेण्याचा असा आहे की आम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार उभे केलेले आहेत. त्या संदर्भात किती उमेदवार उभे केले तुम्ही आता? आम्ही पूर्ण 9 उमेदवार उभे केलेले आहेत. कुठला कुठला वार्ड आहे? आता 17, 21, 20, 3 आणि 1 नंबर आणि 3 नंबर. तर तुम्हाला काय या काळात पैसा, मनी पॉवर, मसल पॉवर एवढा मोठा जमाना चालू आहे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या समोर चॅलेंज कुठलं उभं आहे आता? आमच्या समोर आता आम्ही चॅलेंज तर काही समजत नाही, कारण की आमच्या मागं हातच एवढा मोठा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, म्हणून आम्हाला काय असं चॅलेंज वाटत नाही निवडणूक लढायला. तर या जेवढे सीट उभे आहेत, म्हणजे पुरुष किती उभे आहेत, ते लेडीज किती उभे आहेत? त्याच्यामध्ये 7 पुरुष आहेत आणि 6 पुरुष आहेत आणि 3 महिला आहेत. कुठला कुठला वार्ड उभा आहे? 1 नंबर आहे वार्ड आणि 3 नंबर आहे, 17 नंबर आहे, 21 नंबर आणि 20 नंबर. आणि तुम्ही काय तुमचा एजेंडा काय जनतेला सांगायला? एजेंडा आमचा असा आहे की आमचे उमेदवार निवडून आल्यावर सगळ्यात पहिले पब्लिकला, जी भिवंडी शहरातली पब्लिक आहे, जनता आहे, पाण्याची सोय त्यांना सगळ्यात पहिले, रोजच्या रोज त्यांना पाणी कसं भेटेल, त्यांच्या वार्डामध्ये गटरची साफसफाई, परत कचरा वगैरे साफसफाई ठेवणं, परत त्यांना औषध फवारणी, जे काय त्यांना मूलभूत गरजा आहेत त्या कशा पद्धतीने देता येईल ह्याच्यावरती आमचा सर्वप्रथम भर राहील. आता भिवंडीमध्ये सरकारी शाळा तोडायला निघाल्यात, म्हणजे सर्व जास्त शाळा बंद होत आहेत नगरपालिकेच्या. त्यासाठी काय विचार करणार वंचित आघाडी? नाही, फार चुकीचं आहे, असं व्हायला नाही पाहिजे. सरकारी शाळाला उलट संरक्षण देण्यात यायला पाहिजे. सरकारने मानधन देऊन त्याचं चांगलं सुशोभीकरण करून प्रत्येकाला तिथं प्रेरणा मिळेल, चांगलं जे काही मिळायला पाहिजे, मूलभूत हक्क जे काही गरजा आहेत ते सगळं भेटायला पाहिजे. असं बंद नाही पडायला पाहिजे, माझं असं मत आहे. साहेब, भिवंडी जेवढे वार्डात तुमचे लोक उभे आहेत त्यांचं नाव आणि वार्ड कुठला सांगा बघू. आमचे वार्डांचे जे उमेदवार आहेत ते पुढील प्रमाणे मी त्यांचे नावं सांगतो. नाव आहे प्रदीप मारुती शिर्के, वार्ड क्रमांक 1 ड मधून सर्वसाधारण, आणि जमील अब्दुल शेख, वार्ड क्रमांक 10 क मधून सर्वसाधारण महिला, आणि सुरेखा विनोद आरकडे, 17 नंबर प्रभाग क्रमांक आणि अनुसूचित जाती महिलामधून त्यांना उभं केलेलं आहे. आणि श्रीनिवास लिंगाय नडिगोट्टू हे पद्मशाली समाजाचे आहेत, तेलुगू समाजाचे आहेत, त्यांनाही प्रभाग क्रमांक 17 ड मधून सर्वसाधारणमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि वैशाली अशोक पाठोळे हे मातंग समाजाचे चांगले सुशिक्षित महिला आहेत, अंगणवाडी सेविका आहेत. 20 नंबर प्रभागमधून मधून त्यांचं फॉर्म भरण्यात आलेला आहे. आणि किसन भाऊसाहेब साबळे, प्रभाग क्रमांक 20 ड मधून सर्वसाधारण या ठिकाणी त्यांचं फॉर्म भरण्यात आलेलं आहे. आणि दिनकर सखाराम आरकडे, 21 प्रभागमधून मधून अनुसूचित जाती सर्वसाधारण या ठिकाणी त्यांचं फॉर्म भरण्यात आलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. आणि छायाताई राहुल जाधव, प्रभाग क्रमांक 21 क मधून सर्वसाधारण महिलामध्ये त्यांचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फॉर्म भरण्यात आलेला आहे. आणि शबीर शरीफ शेख, प्रभाग क्रमांक 21 ड मधून सर्वसाधारण, शेख बशीर शरीफ असं त्यांचं नाव आहे.
एकूण हे 9 उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही भिवंडी शहर महानगरपालिकेमध्ये स्वबळावरती आम्ही उभे केलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होत आहे. ही युती सुद्धा मत प्रयासाने साध्य झालेली आहे. तशीच युतीची तुम्हाला काँग्रेसने ऑफर दिली होती भिवंडीमध्ये. मग हे का तुमची युती भिवंडीमध्ये फिसकटली? तसं बघायला गेलं तर बघा, मी वंचित बहुजन आघाडीचा भिवंडी शहर अध्यक्ष असल्या कारणामुळे मला काँग्रेस कार्यालयातून फोन आला की बाबा आपण भिवंडी शहरामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी असं युती करून लढू. तर आम्ही तो प्रस्ताव मान्य केला आणि आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये आमची सगळी टीम आहे. वंचित बहुजन आघाडीची शहर कमिटी आहे, आमचे शहराचे महासचिव आणि भिवंडी शहराचे उपाध्यक्ष सदानंद बनसोडे, भिवंडी शहराचे उपाध्यक्ष प्रकाश काटे, असे सर्व जी टीम आहे त्यांच्या बोलण्यावर आम्ही गेलो. तिथं त्यांनी सांगितलं की आपण लढू, तुम्ही किती जागा लढवणार? तर त्यांनी आम्हाला 10 जागा मान्य केले. तर आम्ही सुद्धा तो प्रस्ताव मान्य केला की चला आम्ही 10 जागा लढू. आणि फॉर्म्युला असा होता, प्रत्येक पॅनलमध्ये 10 प्रभागामध्ये 2 वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील आणि 2 काँग्रेस पार्टीचे असतील. पण काळांतराने असं झालं की बघितलं तर ती आमची एक मोठी फसवणूक झालेली आहे काँग्रेस पार्टीतर्फे. ज्या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेत त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा उमेदवार दिले. मग आम्ही नाईलाजाने या ठिकाणी भिवंडी शहरामध्ये काँग्रेस पार्टीची आमची युती तुटलेली अशी म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं स्वबळावरती भिवंडी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी लढत आहे. आणि आज आम्ही 9 उमेदवार दिलेले आहेत. हरकत नाही, आम्हाला कोणी कमी लेखला असेल. एक मी शब्द बोलणार, एक कविताने कवी बोलली होती, त्यांनी काय सांगितलं होतं, ठुकरा दिया जिन्होंने हमें हमारा वक्त देखकर, एक दिन वक्त ऐसा लाएंगे ना कि मिलना पडेगा तुमको हमारा वक्त लेकर. आणि हे आम्ही नक्की दाखवणार. आज 9 आहे तर ह्या 9ला एक 0 लावून पुढच्या वेळेस आम्ही 90च्या 90 इलेक्शनमध्ये नगरसेवक उभा करू आणि 90च्या 90 वार्ड लढू आणि भिवंडीमध्ये एक वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व राहील आणि एक वेगळं चित्र निर्माण करू, असं मी माझ्या पद्धतीने सांगत आहे. धन्यवाद. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.